प्रार्थना आता विश्वात्मके देवे येने वाग यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु समर्थ अंबे बाबा महाराज की जय जनता जनार्दन महाराज की जय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ अंबीर बाबा सर्व संतांनी स्वतः भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंत सर्व सद्गुरु समर्थ अंबीर बाबा स्वतः नामस्मरण करून देवरूप झाले. मग तुम्हा मला देवरूप होण्यासाठी सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. जीवन कलेची साधना ग्रंथामध्ये सर्व खुलं दिलेलं आहे. इतकं मोकळं सामान्य माणसाला सुद्धा समजेल एवढं खुलं केलेलं आहे. म्हणून अंबीर बाबांचं हे 55वे पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी स्वतः ध्यान करून देवरूप झालेले आहे. म्हणून ही मातृभूमी संतांची आहे.
संतांची तपश्चर्या त्या जागेमध्ये होते ते महत्पुण्य आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या प्रित्यर्थ अध्याय 9 ओवी पहिली. काय माऊलींची ओवी सांगते, तरी अवधान एकले तिची. एक लक्ष द्या. एक आपण अनेक लक्ष देतो. डोळ्याने रूप पाहतो, कानानं शब्द ऐकतो, नाकाने गंध स्वाद घेतो, जिभेने रसस्वाद घेतो. अशा 5 अवस्थेमध्ये आपण अडकलेलो आहोत. 3 गुण, रजगुण, तमगुण, सत्वगुण. ही 8-10 प्रकृती आहे. प्रकृती आहे. देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खतो काळ सावधान. क्षणाक्षणानं आपलं आयुष्य संपुष्टात येतं. पाहता पाहता 55 वर्षे होत झाली बाबांना. हे 54 वर्ष पूर्ण 55 चालू आहे. म्हणजे पाहता पाहता दिवस कसे निघून गेले तपास नाही. आपण 55 वर्षे ध्यानरूपी मौन नामस्मरण करत आहोत. मौन श्वासावर लक्ष, तरी अवधान एकले एक लक्ष. एवढा अधिकार आपल्याकडे आहे. तरी अवधान एकले एक लक्ष द्या. एक लक्ष दिलं, एकाग्रता, वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही, लगेच तयार. लगेच आपण प्रयत्न नाही करत. प्रयत्न करतो पण मनावर ताबा नाही. मन वळी मना, माझा मीच राखण झालो. मनानेच मनाला वळावायचं. म्हणून श्वासावर लक्ष द्यायचं. तरी अवधान एकले एक लक्ष. एक लक्ष. बाबांच्या काळामध्ये कणकय्या म्हणून हैदराबादचा माणूस होता. उदाहरण दरवेळेला दिलं जातं, पण ते उदाहरण फार मार्मिक आहे. तो हैदराबादवरून पुण्यामध्ये मशीन काम करायला आला. मशीन काम करताना बाबांचं नाव कळालं. तो बाबांच्याकडे आला. 4 तास चर्चा केली. नंतर भगवंताचं नामस्मरण घेतलं. रात्री 8 वाजता बसला तर सकाळी 8 वाजता उठला. 12 तास वर जायचं, ब्रह्मांडात जायचा, पुन्हा खाली यायचा. 12 तासात किती एर झाले एर झाले घालून.
बाबांच्याकडं आला सकाळी 8च्या नंतर. 8ला बसला, 8ला उठला, बाबांच्याकडं आला आणि बाबांना म्हणला ऊपर जाता है नीचे आता है. मग बाबांनी मार्गदर्शन केलं. मग सो म्हटल्याबरोबर ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. एवढं सोपं नामस्मरण आहे, पण आपल्याला का अवघड? आपलं मन आपल्या ताब्यात नाही. मन वळे म्हणा माझा मित्र राखण झाला. मनानेच मनाला वाढवायचं. मनानेच मनाला वळवायचं. आकळलं तो. पण संयम ठेवावा लागतो. शब्द ब्रह्मा आहे. शब्द ब्रह्मा आहे. तरी अवधान एकले तिचे तरी. अवधान एक लक्ष. एक लक्ष दिलं काय मिळणार आहे? तरी अवधान एकले तिचे एक लक्ष दिलं काय मिळणार आहे? मग सर्व सुखाशी पात्र होईल. आता सर्व सुखाशी पात्र आहे का? नाही. सर्व सुखाला पात्र झाला पाहिजे. आणि आपण प्रयत्न नाही तेवढा आपल्या मनावर कंट्रोल ठेवत. सो म्हटला हमला गेलं बाहेर, हम म्हटला सोला गेलं बाहेर. म्हणजे आपली लक्षपूर्वक दक्षता. मनानेच मनाला आकळायचे. मनाने मन आहे. मन हे वाऱ्यासारखं आहे. वारा तरी वेळ लागेल, पण मनाला वेळ लागणार नाही. इतकं जलद कुणीकडे जाईल तपास लागणार नाही. मग सगळे मनावर खेळ आहेत. प्रपंच तुम्ही करतात त्या मनावरच करता. मनात काय आलं नाही तर काय करत नाही. मनावर ताबा ठेवण्याचा अधिकार आपल्याकडे आहे, पण तेवढी दक्षता आपण घेत नाही. दक्षता घेतली तरी अवधान शब्द. ओंकारापासून 52 मातृका 52 अक्षर झाली. 16 स्वर 36 व्यंजन. त्या अक्षरामधून आपण शब्द उच्चार करतो. शब्द उच्चार करतो. पण बाहेरच्या एक विषय नाही तुमच्याकडे. बसला बोलायला तर तुम्ही बोलत बोलत कुणीकडे जाताय तपास नाही. पहिला विषय संपतो आणि शेवटी कोणता विषय तयार होतो याचा तपास नाही. एका विषयावर स्थिर नाही. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. इतकं सुंदर शरीर आहे. सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर आहे, पण त्या शरीरामध्येच आपण घेतो
माणसाचा अधिकार आहे, इतर प्राण्यांचा नाही. म्हणून आपण जे नामस्मरण करतो त्याची पावर आपल्याकडे आली पाहिजे, आपण आणली पाहिजे. प्रयत्न वाळसे कण रगडिता तेलही गळे. वाळूच्या कणामधून तेल गळत का? नाही, मातीच्या कणा, मातीचे कण, त्या कणाची मेहनत केली, करडे पेरली, सोयाबीन फोडलं, भुईमुगाच्या भुईमुग पेरला आणि त्या बियातून भुईमुगाच्या शेंगा होतात, करडी होती, सोयाबीन होता. त्यामधून गाळलं तेल होतं, पण लगेच नाही, लगेच नाही. मग त्याला कष्ट करावे लागतात. ते कष्ट आपण बारीक लक्ष देऊन केले तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष देता, एक लक्ष देण्यामध्ये एकलव्य गुरु पुतळा प्रतिमा तयार केली आणि तिथं लक्ष ठेवून स्वतः अश्वविद्या शिकला. मग एक कुत्र्याला तोंड वाचलं की एक बाण त्याच्या मुखामध्ये जाऊन स्थिर झाला, त्याला तोंड मिटता आलं नाही. मग चारही बाजूने 4 बाण टाकले, इतके नेमबाज. त्याच्या गुरु मानला त्याने आणि त्या गुरुने अंगठा मागितला. का? अर्जुनापेक्षा श्रेष्ठ. अर्जुनाला जमलं नाही ते त्यांनी केलं आणि गुरु मार्गदर्शन मी केलं नाही. पण तो पुतळा ठेवला त्याने, त्याचं किती सद्गुरूवर लक्ष असत, किती गुरुवर लक्ष असत. त्याने स्वतः अश्वविद्या शिकला. सद्गुरु श्वासामध्ये नामावर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतात, मार्गदर्शन करतात. तरी अवधान एकले दीजिए. काय एक लक्ष देण्यामध्ये एकलव्याने गुरुनी मार्गदर्शन केलं नाही, फक्त निष्ठा ठेवली गुरु पाय. किती श्रेष्ठ निष्ठा आहे. मग एवढी निष्ठा ठेवल्यावर अंतर्निष्ठ गुरु आपोआप तयार होतात. अंतर्निष्ठ आणि अंतर्निष्ठ गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतात. गुरुने मार्गदर्शन केलं, श्वासावर लक्ष द्या, आस्वाद घेताना सो बाहेर सोडताना यावर लक्ष द्या. तरी अवधान एकले म्हणजे एक लक्ष, दुसरं नाही. सो म्हटला पुन्हा हम नाही, सोमय पुन्हा सुटणार नाही. कुंभात तयार होणार. सोवर सो म्हणून आत गेला,
सोवर कुंभक तयार होणार. कुंभकामध्ये सोचा ओम होणार. ओम झाला की ओंकाराचं ध्यान तयार. ओम ओमचं ध्यान तयार झालं की कुंभकामधून आदिमाया शक्ती जिनं तुमच्या जीवाचं रक्षण केलं. तुमचा श्वास आत गेला, बाहेर आला, बाहेर का जात नाही. आत गेला, आतच का राहत नाही. लगेच आत जातो की लगेच बाहेर येतो. वेळ वायदा मुदत नाही. म्हणून त्यांनी वायदा न करता सोचा ओम ओम तयार झाला म्हणजे ओंकार ध्वनी श्वासामध्ये अनुर्वाच्य आहे, वाच्य नाही. हे श्वासामध्ये ते आहे. ते श्वासामध्ये गेलं, कुंभक होतो. कुंभक झाला, सोचा ओम. मग प्राण ऊर्ध्व वाहतो तो अधो होतो. अपान आधो वाहतो तो ऊर्ध्व होतो. प्राण आपणाची टक्कर तयार झाली की उष्णता तयार. उष्णता पॉवर फार. शरीरावर हात ठेवला भासतो एवढी उष्णता ओम ओम मध्ये तयार होते. आणि झाले रे झाले. ओम सोचा ओम. प्राण अधो, अपान ऊर्ध्व, दोन्ही वायूची टक्कर. मग मध्ये असणारी कुंडलिनी शक्ती दाब बसतो. कुंडलिनी शक्तीचा दाब. प्राण आपण प्राणाचा झाला, आपण उरतो झाला. दोन्ही वायूच्या लहरीमध्ये कुंभक तयार झाला. मग ती आदिमाया शक्तीला दाब बसला की मुख उघडत. त्यामध्ये ओम, त्यामध्ये ओम ध्वनी जागतो. मग ते 3.5 वेटोळे सुटले जातात. म्हणून जीवात्मा कुंडलिनी शक्तीमध्ये जातो आणि मग ती तहाट उभी राहते. ती अधोमुख मुख करणार. दाब बसला, अधोमुख करणार आणि माकड हाडापासून ती तहाट उभी राहणार. म्हणजे जीव आदिमाया शक्तीच्या स्वरूपामध्ये जाऊन बसला जातो. तिथं मुख आधो केलं की माकड हाडापासून कुंभकाची पावर तयार. आणि मग प्राण आपण एकत्र येतात आणि कुंडलिनी शक्ती मुख उघडलं, आत गेली. जीवात आता आत गेला की ती अधोमुख करून माकड हाडाच्या ठिकाणी ती सरळ
21 मणक्यामधून ती आपल्या वरल्या मणक्यापर्यंत येऊन पोहोचते. तिथं 2 मार्ग आहेत, एक पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग. मला पूर्वेहून काढ, मला पूर्वेहून काढले, पश्चिम पंथेत चालले. पश्चिमेचा अवघड घाट, पश्चिम मार्ग अवघड आहे. पूर्व मार्ग भ्रुकुटीस्थानाच्या तिथंच येतो आणि पश्चिम मार्ग मागून लहान मेंदूपासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत सरळ होल असतो. पण त्या होलमध्ये खाली वर असे सगळे प्रकार होतात. मग अंधारात जीव गेला गडबड, म्हणून पश्चिमेचा घाट अवघड आहे. पण पश्चिम मार्गाने गेला पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा जन्म नाही. तो भगवंत स्वरूप देवरूप झाला, कारण तो पाठीमागून येतो. लहान मेंदू आणि भ्रुकुटीस्थान सरळ असं होल होत, पण ते इकडं 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 थोडं कळलं की अंधारात चाट पडतो, ते तो भेटतो. मग पूर्व मार्गाने सरळ जातो, काय त्रास नाही. पण पश्चिम मार्गाने जाताना खूप यातना होतात, कारण हे शरीर एकदम शुद्ध. मातेच्या उदरामध्ये जितकं शुद्ध होतं त्याच्यापेक्षाही ते शुद्ध होतं. मग एवढी पावर नामामध्ये दिली, म्हणून सद्गुरू बहिनिष्ठ स्वरूपामध्ये सद्गुरू केले जातात. सद्गुरू आणि सद्गुरूंचंच मार्गदर्शन असावं लागतं. कुणाच्याला हे सांगू नये. आपल्याला येणारा अनुभव कुणालाही सांगू नये, सद्गुरूंना सांगावा. तिथं फार मोलाचं वैभव आहे. कारण कुठं आहात तुम्ही? कुंभक तयार झाला, दाब बसला, पोट दुखतं, कुठेही दुखतं. दाब बसला की कुठेही दुखतं. मग ती कुंडलनी मुख उघडते, त्यावेळेला ओम ध्वनी आत शिरतो आणि ओम ध्वनी आत झाला की ती सरळ झालं की अधोमुख होऊन माकड हाडापासून 21 मण्या आहेत, त्या मण्यामध्ये तो वर येतो. 21 मणी उलटत वर येतो. वर आला आणि शेवटच्या मणक्यामध्ये राहिला की पूर्व मार्ग पश्चिम मार्ग. मग तो पूर्व मार्गाने मध पूर्वेहून काढिले पश्चिम पंथे चालवते. तुम्ही पूर्व मार्गाने जा, पश्चिम मार्ग तुम्हाला अवघड आहे. जायचं ठरलं अवघड आहे. आणि मग
वर आला. माकड हाडाच्या ठिकाणी ते वर येत असताना कुंभक तयार झाला, ओंकाराचं ध्यान तयार झालं. पहिलं दर्शन गणेशाचं. गणेश म्हणून व्यवहारात गणपतीचं पूजन करतात. गणपतीचं मग देवाकडे जायला सुद्धा गणेशाचा आशीर्वाद घ्यावा लागतो. गणेशाचा आशीर्वाद घ्यावा लागतो. तो आशीर्वाद घेतला गणेश. नंतर मग लिंगस्थानी ब्रह्मदेव, नाभिस्थानी विष्णू, हृदय चक्रावर शंकर, कंठ चक्रावर अष्टमहासिद्धी आणि भ्रुकुटीस्थानी अणु रेणू या चोकडा. तो का आकाश आहे. अणुचे 10 तुकडे, त्यावेळेला एक रेणू. एक रेणूचे 10 तुकडे, त्यावेळेला एक त्रस्त. आणि त्या त्रस्त रेणूचे 10 तुकडे, त्यावेळेला जीवाचं स्वरूप. मुंगी, नेत्र, तुल्य असे 10वे द्वार. आपण किती बारीक आहोत. 10वे द्वारातून जाताना कळतं. 10वे द्वारात तसे कळत नाही. आता 3.5 हाताचा स्थूल देह, स्वप्नावस्थेतला सूक्ष्म देह अंगुष्ठ प्रमाण. कारण देहामध्ये मसुरीच्या डाळीच्या समान, महाकरण अर्ध मसुरीच्या डाळीच्या समान. मग एवढं सूक्ष्मत्व तयार होतं तरी अवधान एकले एक लक्ष द्यायचं. म्हणून अखंड ध्यान रूपी मौन नामस्मरण सप्ताह. 55 वर्षे कधी गेली तपास नाही. म्हणजे 55 वर्षे आपण 7 दिवस अखंड ध्यानरूपी मौन नामस्मरण करतो विना. सप्त्यामध्ये विना ठेवतात. पण इथं आपण ध्यानाचा विना आहे. ध्यान त्या जागेमध्ये 24 तास माणसं बसली जातात. कमी जास्त होतील पण बसलीच जातात. मग ती जागा मोकळी राहत नाही. नामाच्या पवनानं शुद्ध होत. मग तिथं बसलं. आपलं मन जर बाहेर गेलं तर दुसऱ्याचं मन नामामध्ये आलं की त्या लहरीच्या लहरी तयार झालेल्या त्या लहरीमधून पुन्हा तो नामामध्ये जाऊन पडतो. नामरूप व्हायला लागतो. नामरूप म्हणून तर मनवळी म्हणा माझा मीच राखण झालो. काय मजा आहे. मनुष्य देहामध्ये नराचं नारायण होण्याचा अधिकार आहे. देव पाहयाशी गेलो तेथे देवाची होण्याचे.
तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज शिकले नाहीत, पहिली दुसरी असं अक्षर ओळखत, पण अभंग वाणी केली. 4000 अभंग दिले. अभंग ज्याला भंग नाही असे अभंग अमृताच्या तोंडी तयार. अमृत तुमच्याकडे अमृत आता आहे, पण त्या अमृताचा तुम्ही नाश करून टाकता. लाळ तयार होते, त्या लाळेमध्ये अमृत असतं, ते आपण बसतो, प्राशन करतो, राग करून टाकतो. खरं जे आहे ते सोडून देतो आणि खोट्याच्या माग पळतो. पाहिला डोळे आहेत, डोळे पाहतात स्थूल देहामधून, ऐकतात कान स्थूल देहामधून, श्वास घेतो स्थूल देहामधून आणि रस घेतो स्थूल देहामधून. तो स्थूल देहामधून सगळं कार्य करतो. स्थूल देह 3.5 हाताचा आणि सूक्ष्म देह अंगुष्ठ प्रमाण, अंगठ्या एवढा आपल्या स्वतःचा अंगठा, अंगुठा. आणि झोपेमध्ये अज्ञानजन्य समाधी अवस्थेमध्ये जाऊन झोपतो, देवाजवळ जाऊन बसतो, पण देवरूप होत नाही. म्हणजे किती जवळ गेला, जवळ गेला, लक्ष नाही. म्हणून माऊलींनी उभी केली, तरी अवधान एकले दीजिए. तरी वायदा मदत देत नाही ते, एक लक्ष. आपण बाहेर पाहतो, महाराज लोक आहेत, जर प्राणापणाची मिळणी केली तर महाराज, नाहीतर बहिणीच्या स्वरूपामधून कीर्तन केलेलं काय उपयोग. प्रवचनाने शरीर शुद्ध होत, शरीर कीर्तनाने व्यवसाय, असले व्यवसाय प्रायश्चित. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार च्या वर्तना बोलीपर्यंत नाशिले व्यवसाय प्रायश्चित. विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती, भक्ती. भक्ती हे आपल्याकडे असताना आपण काम, क्रोध, मद, मत्सर इकडे पडतो आणि विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती विसरून जातो. विवेक वापरतो व्यवहारात. 1-2 मित्र असले, खटकलं की म्हणत ते तुमचं तोंड पण. मग त्याच पासून दूर जाण्यासाठी विवेक वापरला. नामासाठी विवेक नाही, नामासाठी विवेक वापरला पाहिजे.
मग विवेक वैराग्य त्या विषयांचा त्याग करायचा, भगवंताचं नामस्मरण करीस तो परी. 24 तासातला 1 तास तरी अवधान एक करीत 1 तास. मग 1 तासामध्ये काय नाही, नामाशिवाय दुसरं काही नाही. नाम 1 तासामध्ये तो कुंभक तयार करतो, प्राण आपण मिळून आणतो, स्वतः ओम करतो, कुंडलीच्या मुखामध्ये जीव जातो. नाहीतर निघून गेला का तुमचा जीव आत श्वास घेतो, बाहेर सोडतो. बाहेरच श्वास राहत का नाही सांगा. दरेकर झोप लागली का? झोप लागली? हा, जी श्वास बाहेर केला, बाहेरच काय राहत नाही. 12 बोटे केला की आधिमाय शक्ती कुंडलीची पावर श्वासाला आत घेते. आणि मग तिथं लक्ष दिलं. 12 बोटापासून सो 12 बोटापासून सोचा ध्वनी नाभिस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. पोहोचला स्थिर होतो. मग प्राण आपण एकत्र येतात, त्याची पावर तयार होते. मग नाभिस्थानी कुंडली शक्तीला दाब बसलो की मग त्या वेळेला पोटामध्ये दुखलं जातं. कुठे दुखलं जातं? शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध करण्यासाठी नामाचा ध्वनी 12 बोटापासून बारीक लक्षपूर्वक इतका स्थिर सो बाहेरून 12 बोटापासून सोचा ध्वनी. ती 12 बोट शुद्ध होतात. हळूहळू एक बोट कमी होऊन दीर्घ होत जातं. कुंभक तयार झाला. आत प्राणाने आपण दाब देतात. कुंडली शक्तीला दाब देतात. तिला जागा करण्याचं काम नाम. जीवाच्या ठिकाणी नाम. जीवाला काय खायला देतं सांगा? जीवाला काय खायला देतं? काय लाडू, पेढ, बर्फी? नाही. नामाचा सो हम सो म्हणत जातो. प्राण आपण एकत्र येतात. बाहेर गेला हम म्हणत जातो. आत जाताना सो म्हणत जातो. सोचा ओम होतो, हमचा ओम होतो. हा कुंडली शक्ती
प्राण आपणाच्या चिमटीत कुंडली सापडली की जागी होते, मुख उघडते, दाब शेपूट सोडून देते, मुख उघडलं, ओम. सुरुवात. वेळ वायदा मुदत नाही. इथं वायदा नाही, मुदत नाही. बाहेर वायदा आहे. दिवसभर काम केलं, मग संध्याकाळी पगार मिळतो. वायदा आहे. इथं सो म्हटला, हा म्हटला, काय काय अशी शक्ती तयार. ती शक्ती तुमच्या आमच्याकडं सर्वांच्याकडं आहे. तरी अवधान एक काय मावली 16व्या वर्षी कलियुगामध्ये 16वं वर्ष धोक्यात. सोळा वर्षाचा मुलगा रस्त्याने चालला तर डुलत चालतो. इकडे एक पाय तर तिकडे एक पाय, असं डुलत चालतो. समोरून कोण आलाय? आपल्यापेक्षा भारी माणूस आहे. मुंडक खाली घालून हळूहळू निघून जातो. जरा ताट चालायला लागतो. आणि आपल्या बरोबरीचा आहे असं म्हणलं की वर तोंड करतो आणि मग बोलतो. आणि आपल्यापेक्षा कमी असेल तर काय रे आले तुरे बोलायला सुरुवात करतो. 16वं वर्ष धोक्यात. माऊलींनी 16व्या वर्षी तरी अवधान एक लक्ष. कटाळाचं काय तुम्ही हा ऐकायला तयार नाही का? तरी अवधान एक लक्ष. एक नाम सो म्हटला. किती बारीक लक्ष द्यायचं. 12 बोटा आलाय तिथं सो धनी तयार करायचा. तो 12 बोटे श्वासामध्ये घेऊन पोचवायचा आणि तिथून नाभिस्थानापर्यंत सो ध्वनी पोचवायचा. मग तो हळूहळू जातो. म्हणून तो एक एक बोट प्रत्येक श्वासाला सोडून देतो. आणि मग 12 बोट संपली की श्वास नाकाच्या शेवटच्या टोकाला येतो, बाहेर येत नाही. सो 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 असं वैभव आपल्याकडे तयार होत. आणि मग तरी अवधान एकले तिचे एक लक्ष. मग सर्व सुखाला पात्र व्हा. काय मावले केवढं पुढलंच कार्य सर्व सुखाला पात्र होतो. शपथ घेतली सर्व सुखाला पात्र व्हा. माऊलींनी प्रतिज्ञा केली. त्या प्रतिज्ञे सर्व सुखाला पात्र झाला की श्वास नाकाच्या शेवटच्या टोकाला येतो. हम इथपर्यंत. तिथून सो
सो दीर्घ. बाहेरचा वास संपला, आतला वास सो तयार. सो आणि हम तिथंच आतच, बाहेर नाही. सो जसा आत तसा हम आत. तरी अवधान एक दिसे, एक लक्ष. असं आयुष्य तुमच्याकडं नामासाठी दिलं. म्हणून 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करताना अगोदर 6 महिने माऊलींनी प्राणायाम केला. पण हा नाही श्वासातला, नामातला. तो जाग्यावर नाभिस्थानी कुंभक तयार होणार. पुन्हा हम रूपानं तो सुटणार. मग हम रूपाचा कुंभक तयार होणार, तो स्वरूपानं सुटणार. एवढा अभ्यास जाग्यावर प्राणायामामधून केला 6 महिने. तुम्ही एक दिवस करता का? काहीच नाही करत. सगळं सोपं दिलं असताना पळून का जात बाहेर मायेत? या देहावर लक्ष, स्वप्नावर लक्ष. आत दृष्टी गेली, स्वप्न पडले. झोपेवर लक्ष. जो झोपेची लहर पकडतो तो एकरूप होतो, महाकारणात जातो. कारण झोपेची लहर कंठस्थानी तयार होते. त्या लहरीमध्ये नामाचे ध्वनी असतात आणि ते हळूहळू हळूहळू खाली जातात, हळूहळू. आणि मग तो झोपायला झोपेमध्ये जातो. अर्ध मसुरी डाळीच्या समान, मसुरीच्या डाळीच्या समान झोपेचा सुखाचा आनंद. मग तिथं महाकर्णामध्ये अर्ध मसुरीच्या डाळीचा समान महाकर्णामध्ये. आणि मग देव जायला पाहायला वेळ लागत नाही. लगेच कुंभक तयार, प्राणायाम तयार, प्राणायाम तयार. ओ सो ध्वनी तयार झाला, कुंभक तयार झाला. सो ओम, हम ओम. दोन्ही पुढे असू द्या. तो हम, तो लगेच ओम, लगेच ओम, लगेच. अहो व्हायचा मुदत नाही. एवढी ताकद असताना आपण इकडं वळत का नाही? का वळत नाही? काय डोळे स्थूल देहामधून पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने श्वास घेतो. म्हणजे श्वासाच्या लहरीमध्ये आनंद, जिभेचा रसस्वाद घेतो. नामावर एक नाम लक्ष झालं. सो म्हटला, सगळं शुद्ध व्हायला लागतं. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत वाहणारं रक्त शुद्ध होतं. हृदय आता हृदय आपुले चौफाळून भले, चौफाळून भले. वरी
बसवो पाऊले श्री गुरूंची. एकलव्य गुरुचा पुतळा. तुमचे गुरु तुमच्या समोर ज्ञानाचं भांडार देतात, त्या भांडारात लक्ष नाही, लक्ष नाही. तरी अवधान एकले दीजिए. मग सर्व सुखाला पात्र व्हा. आता हृदय आपले चौफाळून हृदय शुद्ध झालं, रक्त शुद्ध, रक्त शुद्ध झालं, हाड मास शुद्ध होत, नाड्या शिरा शुद्ध होत, सगळे धप्त सप्त धातू शुद्ध होतात. म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं शरीर शुद्ध. मातेच्या उदरात जे शुद्धीकरण होतं त्याच्या दुप्पट शुद्धीकरण इथं. दुप्पट म्हणजे या वातावरणाला ते काही करू शकत नाही. या वातावरणामध्ये सगळं ओलय, सगळं ओलय, शुद्धीकरण. तरी अवधान एकले दीजिए. फार लक्ष द्या, लक्ष द्या. सर्व सुखाला पात्र व्हा. माऊलींची प्रतिज्ञा साकार करा. माऊलींची प्रतिज्ञा साकार करा, खरी करून दाखवा. तरी अवधान एकले दीजिए. एवढी मोठी प्रतिज्ञा तुमच्या जीवनामध्ये तयार होते, तयार होते. मग केवढं जीवन आपलं सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, ध्यान सुंदर तयार झालं की हृदय, आता हृदय आपले चौफाळून या फले. चौफाळून आपलं हृदय चौफाळून येत नाही. हृदयामध्ये सगळे रोग येतात, सगळे रोग. मग रक्तात फिरले की हाडा मासात जातात, नाड्या शिरात जातात, शरीर नाचलं. शब्द 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 ब्रह्म. त्या ब्रह्माचा आपण मायेमध्ये नाश करतो. मायेमध्ये वापर. नामामध्ये एक अनुर्वाच्यातला शब्द आहे, सोनेहम. दोनच आहे. त्या जीवाला ते दोन शब्द साकार आहे. त्या जीवाला त्या नामाच्या ध्वनीचा स्पर्श झाला की हा देह शुद्ध व्हायला लागतो. आता हृदय आपण चौफाळून या, चौफाळून येतो. एकमेकाला भांडायला लागून चौफाळून येतात, तसं आपलं हृदय चौफाळून येत. शुद्धीकरण सगळं, सगळं शुद्ध. आता त्या मायेनं हा देह रोगग्रस्त केला. कफ वात पित्त, कफ
वात पित्त त्याच्यातून रोग. या तीन कफ वात पित्तामधून रोग निर्माण. कफातला रोग, पित्ताचा रोग, कफ वाताचा रोग. मग ते शुद्धीकरण झालं की शरीर शुद्ध. कफ वात पित्त शुद्ध झालं की शरीर शुद्ध. एक नाम, एक नाम, एक नाम. डुलताय पाय काय जागेवर राहत नाही. घातलेली मांडी 17 वेळा मोडायची. 17 वेळा. तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. देतात. एक लक्ष देतात. देता का? एक लक्ष. मग का बाहेर पळतो? एक लक्ष देतो म्हणतो. दिलं गेलं पाहिजे एक लक्ष. म्हणून ते आता हृदय आपण, हृदय आपण. आता, आता शब्द वायदा मुदत नाही. आता हृदय आपले चौपाळुनिया भले. हृदय चौपाळून आलं पाहिजे. हृदयात रक्त निर्माण होताना घुसळण तयार झालं. घुसळण. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. असा आपल्याकडे अधिकार आहे. केवढा मोठा अधिकार माणसाकडे आहे. माणसाकडे, इतर प्राण्याकडे नाही. इतर प्राण्यांना आहार, निद्रा, भय, मैथून. आहार देहासाठी लागणारा आहार. आहार, निद्रा, झोप, भीती. आहार, निद्रा, भय, भीती, भय, झोप. झोपला, देवाजवळ गेला, अज्ञानजन्य समाधीमध्ये गेला. अरे देवाजवळ 3.5 अडीच तासापासून 3.5 तासापर्यंत झोपतो देवाजवळ. पण देव काय कळत नाही. तुझा हे तुझ पाशी परी जागा चुकलाय. जागा चुकलाय. सावध व्हा. सावध व्हायचे का? आता जागे झालात, झोपा घेऊ नका. लक्ष इकडे. हे परमार्थातलं शब्द आहे आणि या शब्दावर तरी अवधान एकले दिजे. त्या शब्दावर लक्ष दिलं नाही काय उपयोग नाही. मग आपण बसलो वळम्यामध्ये आसन ठेवायचं. वळमा मोडायचा नाही. 1 तास. किती? 1 तास. 24 तासातला 1 तास. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. एक लक्ष. केवढी मजा आहे एक लक्षामध्ये. अहो काय सांगावं. एक लक्ष. सो
ध्वनी जीवाच्या ठिकाणी जाऊन आदळला की तिथं स्थिर होतो. स्थिर झाला कुंभक तयार, प्राण आधो होतो, आपण ऊर्ध होतो. दोन्ही वायू वायरू कुंडलीला दाब देतात. वायरू कुंडली, जी कुंडली तुमच्या जीवाचं रक्षण करते, तीच कुंडली दाब बसला की शेपूट सोडून मुख उघडते. मुख उघडलं की सो ध्वनी मुखामध्ये जातो. सोचा ओम ध्वनी झालेला आहे. ओम ध्वनी मुखामध्ये जातो. ओम. मग खरी मजा, खरी मजा आपल्या जवळ आहे. तरी अवधान एकले दिजे. हा मनाचा भाव तयार झाला, तो स्वध्वनी स्थिर झाला की प्राण आधो आला, आपण ऊर्ध्व झाला. दोन्हीची वायूच्या लहरीची चिमटीमध्ये कुंडली शक्ती आहे. तिथं तिला दाब बसला की शेपूट सोडून देते आणि मुख उघडते. एवढं सोपं गणित, एवढं सोपं गणित तुम्हा मला तयार करून दिलं शब्दामध्ये. शब्द ब्रह्मस्वरूप, शब्द ब्रह्मस्वरूप. हा ब्रह्माचा आनंद लुटा, ब्रह्माचा आनंद लुटा. किती आनंद होतो. आनंदाच्या डोही आनंदाचा कंद. एवढा मोठा आनंद तयार. मग आपण घाळ का पडतो. लक्ष नाही, लक्ष नाही. तरी अवधान एकले दिजे. काय मावले आहे. आपलं वय किती आता? आता आपलं वय 89. सगळे 89. हे वयामध्ये ठरे अवतार एकले. या वयामध्ये हे सगळं 5 वर्षाचा बाळ 89 वर्ष आहे. 5 तुमचं वय 89 आहे. 55 वर्ष बाबांच्या ध्यान मौन रूपी सप्त्याला ध्यान करतोय आपण. आपण तरी अवधान एकले तिचे. 1 तास, 1 तास द्या, 1 तास द्या. 24 तासातला 1 तास 23 तासाला शुद्ध करतो. 23 तासाला शुद्ध करतो. 24 तासातला एक तरी अवधान एकले एक. लक्ष देता. हातावर कोण लक्ष ठेवतो? ठेवतो का?
हातावर ठेवलं की लक्ष झालं तयार. लक्ष तयार झालं, वायदा नाही, मुदत नाही, बसला 7 दिवस उठणार नाही, 7 दिवस उठणार नाही, तरी अवधा एक तिचे एक लक्ष. अहो ही मजा कोणाकडे माणसाकडे आहे, तुमच्या आमच्याकडे आहे, तुमच्या आमच्याकडे आहे. असं असताना इतकं चांगलं असता बाबा शब्द ब्रह्म शब्द ब्रह्म बाहेर गेला शब्द बाहेर ओम तो हम तयार. मग हा शब्द ब्रह्मातला शब्द बाहेर केला, बहिर्निष्ठ कुंभक तयार होतो हम रूपान. हा हम रूपान जीव म्हणतो मी आहे, मी आहे, भेऊ नको, मी आहे, भेऊ नको, मी आहे. मी ऐकता का? मी आहे. मग मी कोण? जीवात्मा. त्या जीवावर हम रूपानं ध्वनी तयार झाला की पोट आत जात, कपाळी जात. मग तिथं हम रूपानं दाब बसतो. केवळ कुंभक, केवळ कुंभक, कुंभक आणि केवळ कुंभक. केवळ कुंभकामध्ये मग तो शरीर शुद्ध करतो. केवळ कुंभ हम मध्ये, सो मध्ये, हम मध्ये. कुठं गाठायचं ते गाठा. हम गाठा नाही तर सो गाठा. सोडायचं नाही, पण सुटला जात. सो म्हटला की हमला पळाला बाहेर, हम म्हटला की सोला पळाला बाहेर. का? लक्ष नाही. म्हणून माऊलींनी 9व्या अध्यायात पहिल्या ओळीमध्ये तरी अवधान एक रे दिजे, एक लक्ष दिलं का? काय तुम्ही मुके आहात, श्रवण करताय, ऐकताय, ऐकता ऐकता तयार झालं पाहिजे. सो हम कुंभात दोन्ही वेळेला पहिला सोचा कुंभ, मग हमचा कुंभ, आणि मग दुसरा सोचा कुंभक तयार झाला की दाब बसला. मग तो हम मधूनही बसतो, सो मधूनही बसतो, दाब बसतो. मग इतका ऐकलं, दाब बसला का? काय नाही. कालच्या घड्यावर पाणी होतं, घडा भरल का? नाही, भरणार नाही. म्हणून तुम्ही बाहेर पळाला, कालच्या घड्यावर पाणी. तो घड उलटा करा. सो हम
जीवाशिवाचं लग्न लाविले. ते काय पुढं काय आहे? जीवाशिवाचं लग्न लाविले. सोहम ब्रह्म पूर्ण झाले. हे तो अलक्ष हा हे अलक्ष गती. सोहम ब्रह्म पूर्ण झाले. हे तो चैतन्य मायेने केले. तीर्थ जीवाचे लग्न लागले सोहम भावे करून. जीवाशिवाचं लग्न सौ मध्ये लावा नाही तर हम मध्ये लावा. कुठे लावा? बाहेर नाही. सो आत, हम बाहेर पण तो आत. केवळ कुंभात पोट खपाले गेलो. सगळे पोट खपाले गेलो. शुद्धीकरण. मग एवढं सामर्थ्य तुमच्याकडे असताना मायेतल्या विषयामधला 1 तास, मायेतल्या विषयामधला 1 तास, एक सो आणि हम ह्याचं परीक्षण निरीक्षण करायचं. सोचन परीक्षण, हमचं परीक्षण. हे आपला जीवाचा अधिकार. तिकडं लक्ष गेलं की जीवाचं जीवपण साधलं जातं. जीवावरली माया बाजू झाले आत्मस्वरूप. आत्मस्वरूप स्थूल देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये, कारण देहामध्ये, महाकारण, महाकारणामध्ये. अशी गंमत आहे आपल्या भगवंत भक्तीतल्या नामाची. तरी अवधान एकडे तिचे संवादाचा गेलं. प्रवचन 1 तास, 45 मिनिटापासून 1 तास, आणि आपला झाला 1.25 तास. तरी अवधान एकले तिचे. बराच लक्ष दिलं. 15 मिनिट झोपला नाही. म्हणजे तरी अवधान एकले तिचे. एक लक्ष द्या. अशी 55व्या ध्यानरूपी मौन नामस्मरणामधलं आढळपद. आढळपद आपल्याला शब्द ब्रह्मामधून ऐकायला मिळालं. हाच लाभ, हाच लाभ. हा लाभ सर्वांच्यासाठी, एकासाठी नाही, सगळ्यांसाठी. येथे आहे सकळाची अधिकार. सगळ्यांचा अधिकार. झोपू नका बरं का. बंद आता बंद करून टाका. तुम्ही झोपा. ज्याच वेळ झाला ते उतू येऊन वाया जाय. ते शब्द ब्रह्मातला आनंद वाया जाय. म्हणून केलेले प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिकावरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली
सद्गुरु समर्थ अंबीर बाबा महाराज की जय। जनता